हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे. मी MA विथ इंग्लिश लिटरेचर फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी, BEd फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी आणि डिप्लोमा इन काउन्सिलिंग फ्रॉम SNDT युनिव्हर्सिटी चर्चगेट मुंबईतून केलेला आहे. आणि मी 1996 सालापासून इंग्लिश हा विषय शिकवते आहे. शाळांमधून, कॉलेजेसमधून प्रायव्हेट ट्युशन्स घेऊन, इंग्लिश स्पीकिंगचे आणि इंग्लिश ग्रामरचे क्लासेस घेऊन. अजूनही मी ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंगचे, ग्रामरचे असे कोर्सेस घेतेच आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9960004645. आज मी आता तुम्हाला शॉर्ट सेंटेन्सेस, अगदी छोटी इंग्लिशमधली वाक्य मराठीत लिहिली आहेत बोर्डवर, ती आपण इंग्लिशमध्ये करायची आहेत असा आपण प्रयत्न करूया. साधी सोपी रोजच्या व्यवहारातली अशी वाक्य घेतली आहेत, अगदी छोटी छोटी 2 किंवा 3 शब्दांची, ती आपल्याला इंग्लिशमध्ये बनवायची आहेत. करूया सुरुवात. लेट अस बिगिन. शॉर्ट सेंटेन्सेस म्हणजेच छोटी वाक्य. ओके, पहिलं वाक्य मी मराठीत लिहिलं आहे. तू चांगला दिसतो आहेस किंवा तू चांगली दिसते आहेस. आता तू हा झाला आपला कर्ता, तो पहिला इंग्लिशमध्ये सेम घ्यायचा. इंग्लिशमध्ये आपण तूला म्हणतो यू. दिसणं म्हणजेच लुक, हे झालं आपलं क्रियापद. इंग्लिशमध्ये रचना कशी हवी? कर्ता, मग क्रियापद आणि मग पुढचं सगळं. म्हणून यू लुक. लुक म्हणजे दिसणे. आणि चांगली किंवा चांगला म्हणजेच आपण फाईन हा शब्द म्हणू शकतो. म्हणून यू लुक फाईन असं आपलं वाक्य तयार होईल. म्हणजे कसं की समजा कोणी आजारी असेल आणि आता तू चांगली दिसतेस किंवा आता तू चांगला दिसतोयस, त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो, यू लुक फाईन. तू चांगली दिसतेस किंवा तू चांगला दिसतो आहेस. दुसरं वाक्य बघूया. तू खोलीत चालत आलायस किंवा चालत आली आहेस. आता इथे चालत आला होतास असं जर आपण, कारण इथे मी लिहिताना आहेस हा शब्द लिहिला नाही ॲक्च्युली. आलास किंवा आलीस याचा अर्थ ते भूतकाळी आहे. तर भूतकाळी वाक्य आपल्याला बनवायचं आहे. पहिला कर्ता घ्यायचा, तिथे परत मराठीत तू हा शब्द आहे, म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण घेणार यू. चालत, चालणं, ह्यालाच इंग्लिशमध्ये चालत येणं, ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण वॉक. पण हे भूतकाळी वाक्य दिसतंय आपल्याला. तू चालत आलास किंवा तू चालत आलीस, पूर्ण क्रिया आहे. म्हणजेच आपण वॉकला फक्त त्याचा भूतकाळी रूप वापरायचं, ते आहे वॉक. ईडी लावायचा. यू वॉक, ईडी लावायचं त्याला. फक्त उच्चार वॉकडं असा करायचा नाही. तो जो असतो, डी जो असतो, तो कधीही सेपरेट इंग्लिशमध्ये म्हणायचा नसतो. तो अलॉंग विथ दॅट वर्ड, म्हणजेच कसा वॉकला लागून म्हणायचा. यू वॉक खोलीत, खोलीच्या आत म्हणून इन. द आणि खोली म्हणजेच रूम. यू वॉक इन द रूम. तू खोलीत चालत आलास किंवा तू खोलीत चालत आलीस. यू वॉक इन द रूम. ओके, हे झालं भूतकाळी वाक्य. वॉकला आपण लावलं ईडी. आता नेक्स्ट पुढचं सेंटेन्स. कुठल्याही वस्तूला हात लावू नकोस. म्हणजेच कसं, आपण एक ऑर्डर दिली आहे की कुठच्याही वस्तूला हात लावू नकोस, आणि ती कायमची, म्हणजे अशी आपण प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळात ती म्हणू शकतो, अशी ती ऑर्डर आहे असं ते सांगितलं आहे आपण. आता असं जेव्हा असतं तेव्हा सुरुवात डू ह्या क्रियापदाने करायची. म्हणजेच मी काय लिहिणार इथे? डू. पण लावू नकोस म्हणजेच नकारार्थी वाक्य आहे, म्हणून डूला आपण नॉट हे नकारार्थी शब्द जोडायचा. डू नॉट, हात लावू नकोस म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? टच. टच करणं म्हणजे हात लावतो आपण. डू नॉट टच, हे झालं क्रियापद टच. कोणत्याही वस्तूला, एनिथिंग, कुठचीही म्हणून एनिथिंग. म्हणजेच आपलं वाक्य तयार झालं, डू नॉट टच एनिथिंग. कुठच्याही वस्तूला हात लावू नकोस. आता बोलताना आपण बोलीभाषेत जेव्हा इंग्लिश बोलतो तेव्हा आपण डू नॉट टच एनिथिंग, डू नॉट असं म्हणावंच लागतं असं नाही. आपण डोंट टच एनिथिंग असा शॉर्ट फॉर्मही त्याचा म्हणू शकतो. डू नॉटच्या ऐवजी आपण म्हणू शकतो डोंट. डोंट टच एनिथिंग. हे डोंट आपण कशाच्या ऐवजी वापरायचं आहे? बोलताना डू नॉटच्या ऐवजी. लिहितानाही ऑफकोर्स चालतंच.
बरोबरच आहे ते, शॉर्ट फॉर्म आहे डू नॉटचा, डोंट. हे झालं तिसरं वाक्य. चौथं वाक्य, तू आता निघते किंवा निघतो आहेस का? प्रश्न विचारला आहे. निघतो आहेस का आत्ता? आत्ता म्हणजेच वर्तमान काळे, आणि निघणार आहेस का म्हणजे ती क्रिया चालू असणार आहे. आणि त्यामुळे आपण सुरुवात करताना यू आर गोईंग, यू आर लिव्हिंग असं वाक्य होतं. प्रश्न त्याचा बनवायचा आहे, पण निघतो आहेस का किंवा निघते आहेस का? यू आर लिव्हिंग हे जे आहे ते आर इथे मग मध्ये घ्यावा लागतो पहिला. आर प्रश्न बनवतोय म्हणून पहिला आर घेतला. त्यानंतर घ्यायचा असतो करता. तू करता झाला यू. निघतो आहेस का म्हणजे ही जागा सोडून तू कुठेतरी जातोयस, आपलं घर म्हणजे बाहेर पडतोयस अशा अर्थी त्यावेळेला लिव्ह हा शब्द आणि त्याचं क्रियापदाचं आय एन जी लावायचा, कारण आपण आर म्हणजे चालू वर्तमान काळ आहे तो, म्हणून त्याला आय एन जी येतो. आर यू लिव्हिंग, आत्ता हा शब्द मराठीत मी लिहिला आहे त्याला म्हणायचं नाव, NOW. आता तुम्हाला लिव्ह हा शब्द माहिती आहे. आय लिव्ह हिअर, मी इथे राहते. तो जो लिव्ह असतो त्या लिव्हचं स्पेलिंग असतं LIVE म्हणजे राहणे. पण हा लिव्ह आहे, हा लिव्ह वेगळा आहे. LEAVE लिव्ह म्हणजे आत्ता इथून निघतोयस, इथून सोडून जातोयस अशा अर्थी जेव्हा असतं तेव्हा ते LEAVE हे वेगळं आहे क्रियापद. आणि LIVE लिव्ह हे पण क्रियापदच आहे, त्याचा अर्थ आहे राहणे. हे क्रियापद मात्र वेगळं आहे. ओके, मग वाक्य आपलं तयार झालं, म्हणजेच हा प्रश्न तयार झाला. आर यू लिव्हिंग नाऊ, तू आत्ता निघतो आहेस का किंवा तू आत्ता निघते आहेस का? पाचवं, फक्त एक सेकंद. हे तर अगदी सिंपल आहे. फक्त म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण म्हणणार जस्ट. एक म्हणजे वन, सेकंद हा तर इंग्लिश शब्दच आहे म्हणून त्याला आपण म्हणतो जस्ट वन सेकंद. सेकंडचं स्पेलिंग जस्ट वन सेकंद, फक्त एक सेकंद थांब जरा अशा अर्थी ते जस्ट वन सेकंद, फक्तला जस्ट. सिक्स्थ वन, त्याला सांग. आता इथे परत ही ऑर्डर दिली आहे. जेव्हा ऑर्डर असते तेव्हा वाक्याची सुरुवात क्रियापदाने करायची. सांगणं म्हणजे टेल, TELL, टेल म्हणजे सांगणे. आणि त्याला याचं हिम, हीचं रूप, त्याला हीचं हिम. शी असेल, ती असेल तर तिला म्हणजे हर होईल ते. इथे त्याला आहे म्हणून टेल हिम, त्याला सांग. सातवं, घड्याळ टिक करतंय. घड्याळाचा आवाज टिक 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 असा. आता घड्याळाला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण, तर क्लॉक. युजली अशा वस्तूंच्या पाठी द लावतात कारण ती विशिष्ट वस्तू आपल्याला सांगायची असते, म्हणून द क्लॉक. लिहिताना पण आपण द क्लॉक लिहायचं आहे. आणि टिक टिक करतंय, करतंय म्हणजे करत आहे, आत्ता प्रेझेंट टेन्स, चालू आहे क्रिया. आणि म्हणून इज वापरायचा किंवा आर. एक वचनी क्लॉक आहे म्हणून इज घेतला, द क्लॉक इज. आणि टिक टिक करणं ह्याला इंग्लिशमध्ये टिक हाच शब्द आहे ऑफकोर्स. टिक हे क्रियापद आहे इंग्लिशमध्ये. द क्लॉक इज टिकिंग म्हणजे क्लॉक टिक टिक करतंय, घड्याळ टिक टिक करतंय. द क्लॉक इज टिकिंग, TICK हे क्रियापद इथे वर्तमानकाळी चालू असल्यामुळे ING लावला. द क्लॉक इज टिकिंग, घड्याळ टिक टिक करतं आहे. ओके, आणि शेवटचं वाक्य, मी परत सांगते. मी म्हणजे करता आहे आय, मीसाठी आय हा करता पहिला नेहमीच्या वाक्यांमध्ये. परत सांगणं, रिपीट करणं. आपण मराठीत सुद्धा रिपीट असं सर्रास म्हणतो. रिपीट करणं म्हणजेच परत सांगणं, म्हणून आय रिपीट, बस झालं. परत हा शब्द लिहिण्याची गरजही नाही आहे, पण जर लिहिला तर आय रिपीट अगेन म्हणूया हवं तर. परत यासाठी आपण अगेन लिहूया. पण ॲक्च्युअली रिपीट म्हणजेच परत सांगणं, म्हणून अगेन हे लिहायची गरजही नाही आहे किंवा बोलायची सुद्धा. आय रिपीट याचा अर्थ मी परत सांगते. ओके, ही झाली आजची वाक्य. एकदा मी परत वाचते, काही विशेष टिप अशी द्यायची असेल तर त्याच वेळेला लगेच सांगते आणि मग आपण आज थांबूया. लेट मी रीड वन्स, परत एकदा वाचते. तू चांगला दिसतो आहेस किंवा तू चांगली दिसते आहेस. यू लुक फाईन, सरळ वाक्य. करता पहिला, दुसरं क्रियापद, तिसरा शब्द नंतर. सेकंड सेंटेन्स,
तू खोलीत चालत आलायस किंवा तू खोलीत चालत आलीस. भूतकाळी आहे, चालत आलेला होतास किंवा चालत आलेली होतीस. भूतकाळ असल्यामुळे परत पहिल्यांदा करता, नंतर क्रियापद आणि पुढचं. यू वॉक भूतकाळी असल्यामुळे ईडी लावला. यू वॉक खोलीत आतमध्ये असताना इन. स्पेसिफिक विशिष्ट अशी खोली जेव्हा आपण असं बोलतो तेव्हा म्हणून द रूम. यू वॉक इन द रूम. ओके. यू लुक फाईन. यू वॉक इन द रूम. थर्ड सेंटेन्स, कुठच्याही वस्तूला हात लावू नकोस. ऑर्डर दिली. ऑर्डरला सुरुवात करायची क्रियापदाने. हात लावू नकोस नकारार्थी असल्यामुळे डू नॉट असं म्हणावं लागेल तिथे, आणि टच हे झालं क्रियापद. डू नॉट टच. या डू नॉटला आपण डोंट टच असंही म्हणू शकतो. एनिथिंग कुठचीही वस्तू. डू नॉट टच एनिथिंग. डोंट टच एनिथिंग. पुढचं, तू आता निघतो आहेस का किंवा निघते आहेस का. म्हणजे आता निघतेस का तू घराच्या बाहेर, हां अशा अर्थी. परत प्रश्न आहे आणि प्रश्न असल्यामुळे आपण सुरुवात केली. आहेस का आधी मुळात आहे वर्तमान काळ, म्हणून जर सरळ वाक्य बनवायचं असेल यू आर लिव्हिंग असं ते वाक्य होईल. त्याऐवजी आपण प्रश्न बनवतोय कारण हा प्रश्न आहे मराठीत आपला. यू आर लिव्हिंगचा आपण बनवणार प्रश्न करताना. आर त्यानंतर क्रियापद यू. लिव्हिंग नाव. नाव आत्ता म्हटलं आहे ना मराठीत म्हणून नाव, आणि म्हणूनच तो चालू वर्तमान काळ म्हणजेच आपण म्हटलं लिव्हिंग नाऊ. आर आणि लिव्हिंग हे शब्द येतात जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो तेव्हा. आर यू लिव्हिंग नाऊ. महत्त्वाची टीप, LIVE लिव्ह म्हणजे राहणे, LEAVE लिव्ह म्हणजे सोडून जाणे. दोन्ही क्रियापदं स्पेलिंग वेगळी, अर्थ वेगळा, उच्चार सेम. ओके. नेक्स्ट वन, फक्त एक सेकंद. हे तर फार सिम्पल आहे. फक्त म्हणजे जस्ट. 1 सेकंद. जस्ट 1 सेकंद. फक्त एक सेकंद. जस्ट 1 सेकंद. त्याला सांग पुढे. त्याला म्हणजेच तो, ही. त्याला हे रूप हिम. ऑर्डर दिली म्हणून क्रियापदाने सुरुवात. टेल सांगणे म्हणजे टेल. टेल हिम त्याला सांग. पुढचं आहे घड्याळ टिकटिक करतोय. घड्याळाला सरळ वाक्य असल्यामुळे पहिला करता मग क्रियापद. घड्याळ म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणणार क्लॉक. विशिष्ट घड्याळाबद्दल आपण बोलत असतो नेहमी म्हणून द क्लॉक. टिकटिक करतंय आत्ता करतंय. प्रेझेंट टेन्स कंटिन्युअस चालू असलेला म्हणून इज वापरला आणि टिक ING लावला. द क्लॉक इज टिकिंग. घड्याळ टिकटिक करतंय. द क्लॉक इज टिकिंग. त्याच्या पुढचं शेवटचं मी परत सांगते. आय रिपीट. नेहमीचं वाक्य असल्यामुळे आय करता पहिला नंतर क्रियापद. आय रिपीट. परत हे लिहायची ॲक्च्युअली किंवा बोलायचीही गरज नाही कारण रिपीट करणं म्हणजेच परत सांगणं. तरी मी परत याला एक शब्द फक्त अगेन ॲड केला आहे. आय रिपीट अगेन. मी परत सांगते. ओके. अशी ही याची वाक्य. नुसती इंग्लिश एकदा वाचते म्हणजे तुमच्या लक्षात राहतील, आणि परत परत अशी वाक्य तुम्ही स्वतः बनवायचा प्रयत्न करत राहा. लिहून काढा किंवा बोला मोठ्यांदा. पटापट इंग्लिश यायला लागेल, काळजी नको. नुसती इंग्लिश वाक्य एकदा वाचते. यू लुक फाईन. यू वॉक इन द रूम. डू नॉट टच एनिथिंग किंवा डोंट टच एनिथिंग. आर यू लिव्हिंग नाऊ. आता निघते आहेस का निघतो आहेस का. जस्ट 1 सेकंद. टेल हिम त्याला सांग. द क्लॉक इज टिकिंग. द क्लॉक इज टिकिंग. आय रिपीट किंवा आय रिपीट अगेन. आजची वाक्य झाली. अशीच आपण वाक्य बघत राहू, करत राहू. आज मी इथेच थांबते. ऑफकोर्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच आजच्यासाठी. बाय.